हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तरीही तुमच्यासाठी ग्रामर सेंटरवर जे इंग्लिशचे लेक्चर्स असतात ते सगळे युजफुल ठरणार आहेत. सध्या व्होकॅब्लरीवरती प्रश्न जास्त असतात अशी चर्चा आहे. तर मग आपण आता एक काम करूयात. व्होकॅब्लरीची फास्ट ट्रॅक रिव्हिजन चालू केलेली आहे. त्यात इडम्स अँड फ्रेजेसची आपण रिव्हिजन बघितलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण जवळपास 100 वन वर्ड सबस्टिट्यूशन्स बघणार आहोत. यामध्ये जास्त एक्सप्लेनेशन नसणार आहे, फक्त तुमचा सराव व्हावा, तुम्हाला काही गोष्टी माहिती व्हाव्यात आणि त्यांचे मराठी अर्थसुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जिथे शक्य आहे तिथे सिनॉनिम्स किंवा मग एखादी इडम्स अँड फ्रेज त्याच्याशी रिलेटेड असेल तर ती पण तुम्हाला या लेक्चरमध्ये बघायला मिळेल. आपल्या चॅनलवर कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारे मटेरियल अवेलेबल आहे. तुम्हाला जर इतर स्पर्धा परीक्षांची सुद्धा तयारी करायची असेल तरीही आपले जे प्रश्न उत्तराच्या स्वरूपातली डेली एक्सप्लेनेशन सिरीज आहे किंवा मग ही व्होकॅब्लरी सिरीज आहे किंवा मग आता आपण ग्रामरची टॉपिक वाईज सिरीजसुद्धा चालू केलेली आहे. भरपूर मटेरियल तुम्हाला या चॅनलवरती अवेलेबल होईल. आणि या चॅनलवरचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबतसुद्धा ते शेअर करा. आता आपण वेळ न घालवता आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. हे जे वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आहेत हे आत्ताच्या परीक्षेला TCS किंवा IBPSच्या पॅटर्ननुसार आता ज्या येणाऱ्या परीक्षा असणार आहेत त्यामध्ये 100% उपयोगी ठरणार आहेत. यातले बरेच प्रश्न तुम्हाला येण्याची शक्यता आहे, म्हणून आपण अतिसंभाव्य प्रश्न असं सुद्धा याला म्हणू शकतो. आपलं पहिलं वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे ते म्हणजे सुवेनियर. सुवेनियर मीन्स रिमाइंडर ऑफ द प्लेस. एखाद्या स्थळाची किंवा ठिकाणाची आपल्याला माहिती व्हावी यासाठी जी स्मृतिचिन्ह असतात, म्हणजे आता अशोकाच्या काळात वगैरे आपल्याला काही स्मृतिचिन्ह सापडलेली होती, त्या ठिकाणाची ओळख वगैरे त्यांना सांगण्यासाठी किंवा त्या ठिकाणाची आठवण येण्यासाठी. तर इथे आपल्याला रिमाइंडर आहे. एखाद्या गोष्टीच्या स्मृतीमध्ये आपण काही गोष्टी बनवून ठेवलेल्या असतात, त्या स्मृतिचिन्हांना आपण सुवेनियर म्हणू शकतो. नेक्स्ट आहे कर्नल. द इनर सॉफ्ट पार्ट ऑफ अ सीड, फ्रूट ऑर नट. म्हणजे आपण जो मराठीमध्ये गाभा म्हणतो ना, फळांच्या आतमध्ये असे मऊ बी असतं किंवा मग कडक कवचाच्या फळाच्या आतमध्ये जो गाभा असतो, फॉर एक्झाम्पल अक्रोड, सो तो जो गाभा असतो त्याला काय म्हणतात? कर्नल. नेक्स्ट आहे ऑडिट. अन ऑप्टिकल इन्स्पेक्शन ऑफ कंपनीज ऑर इंडिव्हिज्युअल्स अकाउंट्स. आता जे लेखा असतात, लेखागार किंवा लेखाकोश आपण म्हणतो त्याला, लेखापरीक्षण हा ऑडिटसाठी एक प्रॉपर मराठी शब्द आहे. लेखापरीक्षण. सो लेखापरीक्षण म्हणजेच काय? तुमचे जे काही आत्तापर्यंतचे अकाउंट्स आहेत त्याबद्दल जे डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन असतं, ॲनालिसिस केलेलं असतं, त्याला आपण काय म्हणतो? ऑडिट. नेक्स्ट आहे बुके. आता बुके हा शब्द स्पेलिंग थोडंसं वेगळं आहे, पण उच्चारताना आपण कसं उच्चारणार? बुके. बुके म्हणजे फुलांचा गुलदस्ता. इंग्लिशमध्ये आपण त्याला फ्रेज काय वापरणार? अरेंजमेंट ऑफ फ्लॉवर्स दॅट इज युजली गिवन ॲज प्रेझेंट. आपण फुलांचा गुच्छ वगैरे देतो ना, भरपूर अशी छान सजवलेली फुलं असतात, त्याला काय म्हणायचं? बुके. नेक्स्ट आहे पॉटेबल. सेफ टू ड्रिंक. तुम्ही जर आपल्या चॅनलवरची जी डेली एक्सप्लेनेशन सिरीज आहे ती जर फॉलो केलीत तर त्यामध्ये पॉटेबल हा प्रश्न मी ऑलरेडी घेतलेला होता आणि हे जे वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आहेत याचा सुद्धा अभ्यास आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी केलेला आहे. सो पॉटेबलचा अर्थ काय असतो? सेफ टू ड्रिंक. म्हणजे मी तुम्हाला तिथे एक्सप्लेन केलं होतं की पॉटमध्ये ठेवण्यायोग्य पाणी, आणि आपण पॉटमधून पाणी घेऊन पितो, म्हणून मग हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही पॉटेबल हा शब्द लक्षात ठेवू शकता. यासोबतच जर मला एखादा PYQ जोडायचा असेल तर मी हे सेम नाही आहे पण थोडंसं मिळतं जुळतं आहे. आपण एडिबलसाठी एक PYQ बघितलेलं होतं आपल्या वनरक्षकच्या सिरीजमध्ये. त्यामध्ये त्यांनी एडिबलला काय दिलं होतं? डायजेस्टिबल. बरोबर. सो हा जो आपला सिमिलर वर्ड होता तो आपण इथे वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणून सुद्धा घेऊ शकतो. नेक्स्ट आहे अफेमरल. समथिंग दॅट लास्ट्स ओनली फॉर अ शॉर्ट टाईम. खूप कमी काळासाठी एखादी गोष्ट तग धरते, आपण त्याला मराठीमध्ये क्षणभंगूर म्हणू शकतो. म्हणजे क्षणासाठीच त्याचं अस्तित्व असतं. ठीक आहे. एफेमरल. ओके. नेक्स्ट आहे क्रोनॉलॉजी. द अरेंजमेंट ऑफ इव्हेंट्स ऑर डेट्स इन द ऑर्डर ऑफ देअर ऑकरन्स. आता इतिहासामध्ये आपण ज्या सण सणावळ्या वगैरे पाठ करतो ना, सण सणावळे असा ॲक्च्युली शब्द आहे बरं का. तर हा जो सण सणावळ्यांचा आपण अभ्यास करतो त्यांचा क्रम लक्षात ठेवतो. सो घटनाक्रम असा सुद्धा एक शब्द आहे क्रोनॉलॉजीसाठी. क्रोनॉलॉजी हा शब्द आपण इतिहासामध्ये वाचलेला असतो, ऐकलेला असतो. नेक्स्ट आहे कंटेम्पररीज. कंटेम्पररीज द मेन लिव्हिंग इन द सेम एज. समवयस्क या अर्थाने तुम्ही कंटेम्पररीज म्हणू शकता. एकाच युगातले किंवा एकाच वयाचे, एकाच इरामध्ये असणारे हे सगळे असतात कंटेम्पररीज, म्हणजे सध्या जे एकत्र आहेत ते. नेक्स्ट आहे इल्युसिडेट. इल्युसिडेट याचा अर्थ काय असतो? मेक
परफेक्टली क्लिअर. आता आपण इल्युस्ट्रेट किंवा एखादी गोष्ट कळण्यासाठी आपण एक्झाम्पल देतो, बरोबर. सो हे एक्झाम्पल देणं याला आपण इल्युसिडेट असं म्हणू शकतो. आणखीन एक ह्याच्याशी मिळता जुळता डेमॉन्स्ट्रेट, हा सुद्धा एक वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, हा सुद्धा लिहून घ्या. कारण डेमॉन्स्ट्रेशन देणं म्हणजे सुद्धा एखादी गोष्ट क्लिअर करणं, व्यवस्थित एक्सप्लेन करणं. सो इथे आपण एल्युसिडेट म्हणजे एक गोष्ट आपण एक्सप्लेन करून सांगत आहोत, क्लिअर करत आहोत. नेक्स्ट आहे ड्रोव, अ हर्ड ऑफ कॅटल ऑर ॲनिमल्स ड्रिवन इन अ बॉडी. आता बेसिकली ड्रो म्हणजे काय, ड्राईव्हचा पास्ट टेन्स आहे. मग हे जे काही कळप आहे प्राण्यांचा, त्यांना एका जागेवरून दुसरीकडे घेऊन गेले, ठीक आहे, कशामधून तरी घेऊन गेले, त्या अर्थाने त्याला जथ्था म्हणतात ना, तशा प्रकारे हे ड्रोव आहे. नेक्स्ट आहे प्रोक्रॅस्टिनेशन. प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे काय, डिले इन डुईंग समथिंग टू बी लेटर टाईम, म्हणजे नंतर करू अशा अर्थाने आपण विलंब किंवा उशीर या अर्थाने प्रोक्रॅस्टिनेशन हा शब्द वापरू शकतो. नेक्स्ट आहे होर्ड. ओके, याचा अर्थ काय असतो, अ लार्ज ग्रुप ऑफ पीपल, जमाव. जमाव म्हणजे लोकांचा मोठा समूह, याला आपण काय म्हणतो, होर्ड. नेक्स्ट आहे कॉर्टेज, अ फ्युनरल प्रोसेशन, म्हणजे ज्यावेळेस एखाद्याचा अंत्यविधी असतो. आता फ्युनरलचा अर्थ काय असतो, अंत्यविधी. आणि अंत्यविधीमधल्या ज्या गोष्टी घडत आहेत त्यांची जी क्रिया केलेली असते त्याला आपण कॉर्टेज म्हणू शकतो. ह्याला तुम्ही अंत्ययात्रा सुद्धा म्हणू शकता, ठीक आहे. नेक्स्ट आहे पॅन्डेमिक. आता आपल्या सगळ्यांना पॅन्डेमिक हा शब्द खूप सवयीचा, माहितीतला झालेला असेल, बिकॉज कोविड-19चं जे पॅन्डेमिक होतं इट हिट द वर्ल्ड. त्यामुळे आपल्याला माहिती आहे पॅन्डेमिकचा अर्थ काय असतो. दॅट इज वाईड स्प्रेड ऑकरन्स ऑफ अन इन्फेक्शियस डिसीज क्रॉसिंग इंटरनॅशनल बाउंड्रीज. ज्यावेळेस देशामधून दुसऱ्या देशामध्ये ते इन्फेक्शन पसरतं, तो संसर्ग होतो, त्या संसर्गजन्य आजाराला ज्यावेळेस त्याची व्याप्ती जास्त असते त्यावेळेस आपण काय म्हणतो, पॅन्डेमिक. ओके. नेक्स्ट आहे ब्रंच. ब्रंच आता आपण ब्रेकफास्ट आणि लंच यांचं कॉम्बिनेशन करून काय करत असतो, ब्रंच. म्हणजे सकाळी लवकर जेवायचं, याला म्हणायचं ब्रेकफास्ट किंवा लंचचं कॉम्बिनेशन करून ब्रंच. अ मील दॅट कंटेन्स लेट ब्रेकफास्ट अँड अर्ली लंच. आणि आपल्याकडे बरेच जण ब्रंचच करतात, डायरेक्ट 12 वाजता मेसमध्ये जेवायलाच जायचं. नेक्स्ट आहे अनार्की, अब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट. लॉ अँड ऑर्डर इथे पूर्णपणे अब्सेन्स असते, म्हणजेच काय, अनागोंदी कारभार, कोणाचा कोणाला ताळमेळ नाही, काही नाही, अशा अर्थाने आपण म्हणतो अनागोंदी माजणे. सो अनागोंदी किंवा अनार्की हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे फिलॉसॉफर. फिलॉसॉफर ॲक्च्युली तुम्ही फिलॉसॉफी हा शब्द ऐकलेला असेल. तर फिलॉसॉफीमध्ये काय असतं, जीवनाचं जे तत्त्वज्ञान आहे, जीवन कशावरती अवलंबून आहे वगैरे, असं तुम्हाला इन जनरल ह्युमन लाईफशी संबंधित काही तत्त्वज्ञानांचा अभ्यास असतो, विजडमचा अभ्यास त्यामध्ये केलेला असतो. आणि या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणारा, सो ठीक आहे, तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणारा व्यक्ती कोण असणार आहे, फिलॉसॉफर. आपण इथे ER शेवटी लावलेला आहे. तुम्हाला फिलॉसॉफी हा शब्द सुद्धा वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये विचारला जाऊ शकतो. सो तुम्ही फिलॉसॉफी आणि फिलॉसॉफर हे दोन्ही शब्द तत्त्वज्ञानाशी संबंधित आहेत, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे क्विक्झॉटिक. क्विक्झॉटिक म्हणजे काय, वेन वन इज एक्स्ट्रावॅगंटली रोमॅन्टिक, शिवरलेस अँड इम्प्रॅक्टिकल. क्विक्झॉटिकचा मराठीत अर्थ काय असतो, विलक्षण. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये एक्स्ट्रीमली त्याचे इमोशन्स दाखवतो, ठीक आहे. तो एक्स्ट्रीम इमोशनल होतो, एक्स्ट्रीम रोमॅन्टिक होतो, किंवा मग एक्स्ट्रीमली इम्प्रॅक्टिकल सुद्धा असतो. इम्प्रॅक्टिकल ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे आपल्यासाठी, कारण कधी कधी त्या गोष्टी प्रॅक्टिकली शक्य असतीलच, पॉसिबल असतीलच असं नाही, पण प्रत्येक गोष्टीचा थोडा अतिविचार करणारा, विलक्षणपणे एखाद्या गोष्टीमध्ये इमोशन्स ओतणारा, दॅट इज क्विक्झॉटिक. नेक्स्ट आहे जिनोसाइड. आता तुम्हाला एक गंमत सांगते, साईड हा शब्द जो असतो, जिथे जिथे CIDE साईड हा शब्द येणार आहे तिथे मर्डर ऑर किलिंग हे लक्षात ठेवायचं. याचा अर्थ काय असतो, तिथे कोणाची तरी हत्या झालेली आहे, ठीक आहे. एखाद्याची हत्या केली जाणं, सो मर्डर होणं, याला CIDE हा आपल्यासाठी रूट वर्ड आहे. ओके. आणि या रूट वर्डवरून तुम्ही अनेक प्रश्न सोडवू शकता. जिनोसाईडमध्ये आता तुम्हाला जीन किंवा वंश आपण म्हणतो ना, त्या पद्धतीचे हे जीन्स आहेत. सो जिनोसाइड म्हणजे एखाद्या रेसचा, वंशाचा नाश करणं किंवा त्यांची हत्या करणं. सो किलिंग ऑफ अ होल रेस ऑल टुगेदर इज जिनोसाइड. एखाद्या पूर्ण वंशाचंच अस्तित्व नष्ट करणं. ओके. नेक्स्ट आहे नॅस्टी, अ हायली अनप्लीजंट अनॉइंग ऑब्जेक्शनेबल साऊंड. म्हणजे असं गोंगाट म्हणू शकतो आपण ह्याला, ठीक आहे. खूप असं प्रचंड त्रासदायक असणारी गोष्ट.
त्रासदायक आवाज या अर्थाने आपण म्हणू शकतो नॅस्टी. नेक्स्ट शब्द आहे क्वाईट. आता क्वाईट हे ॲडवर्ब आहे, आपण बऱ्याच जणांनी ऐकलेलं असेल. आपण एक लेक्चरमध्ये बघितलेलं सुद्धा होतं की ही इज क्वाईट फेमस इन हिज फील्ड. ओके, सो क्वाईट हा शब्द जो आहे ना, हा ॲक्च्युली जरा किंवा बऱ्यापैकी अशा अर्थाने आपण वापरतो. टू द मोस्ट और अटमोस्ट ॲब्सोल्यूट एक्सटेंट और डिग्री. ठीक आहे, म्हणजे अगदीच असं आपण म्हणत असताना क्वाईट हा शब्द वापरतो. आणि याबद्दल आपण क्वाईट, त्यानंतर क्विट आणि क्यूट असे 3-4 शब्द बघितलेले मला आठवत आहेत. सो आपण आपली जी लेक्चर सिरीज असते, डेली एक्सप्लेनेशन सिरीज, त्यामध्ये क्वाईटचा अर्थसुद्धा बघितलेला होता. आणि क्वाईट हा शब्द वेगळा. ठीक आहे, तो क्वाईट म्हणजे काय, अगदीच, अगदी या अर्थाने. नेक्स्ट आहे लुसिड. लुसिड म्हणजे काय, इझी टू अंडरस्टँड, सहज आकलन होऊ शकतं अशी गोष्ट, दॅट इज लुसिड. आता हे लक्षात ठेवायचं असेल तर लुसेंटचं बुक लक्षात ठेवा, ते आपल्याला सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. सो लुसिडवरून लुसेंट असं लक्षात ठेवू शकतो. तर लुसेंटवरून लुसिड असं काहीतरी हिंट बनवा. नेक्स्ट आहे इन्व्हिजिलेटर. आता पर्यवेक्षक किंवा सुपरवायझर आपण म्हणतो ना, त्यांची आपण सही घेतो आपल्या पेपरवर. ठीक आहे, आपले जे एक्झामिनर असतात त्यांची आपल्या पेपरवरती जिथे सही करतात ना, तिथे इन्व्हिजिलेटर्स साईन असं लिहिलेलं असतं. तो सुपरवायझिंग पर्सन ड्युरिंग अन एक्झामिनेशन. आपल्याला माहिती आहे, जे आपली परीक्षा कंडक्ट करत असतात, जे सुपरविजन ठेवतात आपल्यावरती, ते असतात इन्व्हिजिलेटर. ठीक आहे, नेक्स्ट आहे कॉन्फिगरेशन. अन अरेंजमेंट ऑफ पार्ट्स और एलिमेंट्स इन अ पर्टिक्युलर फॉर्म और फिगर. आता हे कॉन्फिगरेशन आपण म्हणतो ना, मोबाईलचं कॉन्फिगरेशन काय आहे, लॅपटॉपचं कॉन्फिगरेशन काय आहे, म्हणजे त्यांची रचना कशी केलेली आहे, त्यांचं अरेंजमेंट म्हणजेच त्यांची अरेंजमेंट कशी केलेली आहे त्या पार्ट्सची किंवा त्याच्यातल्या एलिमेंट्सची, त्यातल्या घटकांची, त्याबद्दल आपण बोलत असतो, त्यावेळेस ते असतं कॉन्फिगरेशन. नेक्स्ट आहे अनेक्डोट्स. अनेक्डोट्स म्हणजे काय माहिती आहे का, मराठीमध्ये आपण त्याला दंतकथा म्हणतो. दंतकथा, शॉर्ट अकाउंट्स ऑफ रिअल अँड इंटरेस्टिंग इन्सिडेंट्स. आता कधी कधी दंतकथा म्हणजे या फक्त रचलेल्या गोष्टी असतात, पण एखाद्या छोट्या घटनेची आकर्षक गोष्ट बनवून सांगितलेली असते. सो ही घटना घडलेली छोटीशी गोष्ट, दॅट इज अनेक्डोट्स. आता आपण पुढचं बघूयात, ते आहे जेन्युन. जेन्युन म्हणजे काय, रिअली कमिंग फ्रॉम इट्स स्टेटेड, ॲडव्हर्टाइज्ड ऑर रेप्युटेड सोर्स. म्हणजे जो सोर्स आहे तिथून जसंच्या तसं येणं, याला काय म्हणायचं, जेन्युइन. आपण याला प्रामाणिक किंवा मग मनापासून वगैरे असं पण म्हणतो. ओके, आपण खूप वेळा बोलत असताना म्हणत असतो जेन्युइनली वगैरे. याचा अर्थ काय, प्रामाणिकपणे आपण ती गोष्ट करत आहोत किंवा मनापासून एखादी गोष्ट आपण बोलत आहोत, या अर्थाने तुम्ही हे जेन्युइनली हा शब्द वापरू शकता. जेन्युइन याचा अर्थ असतो जसं आहे त्या स्वरूपात येणं. नेक्स्ट आहे रिज्युविनेटेड. आता रिज्युविनेटेड म्हणजे काय, यंगर लुकिंग स्किन. आता नॉट नेसेसरी स्किन फक्त रिज्युनेट होते. रिज्युविनेट म्हणजे एखाद्यामध्ये परत एकदा प्राण भरणे किंवा प्राण फुंकणे किंवा असं नवीनच आहे आत्ता असं वाटतं. यंगर लुकिंग स्किन म्हणजे काय, जास्त एजेड नाही आहे किंवा म्हातारं झालेलं नाही आहे, या अर्थाने त्यांनी हे दिलेलं होतं. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे डिस्लेक्सिया. डिस्लेक्सिया हा आजार आपण तारे जमीन पर मूवीमध्ये बघितलेला होता. डिस्लेक्सिया म्हणजे काय, सो डिसऑर्डर दॅट इन्व्हॉल्व्स डिफिकल्टी इन रीडिंग अँड इंटरप्रिटिंग वर्ड्स. म्हणजे इथे ज्यावेळेस तुम्ही शब्दांचं इंटरप्रिटेशन करता, आता फॉर एक्झाम्पल बी शब्द आहे, बी लेटर आहे, या बी लेटरला जर कुणीतरी डी वाचत असेल, कन्फ्युजन होतं, बरोबर. खूप जण एफला टी सुद्धा कन्फ्यूज होतात. सो हे असे काही वर्ड्समध्ये त्यांचं कन्फ्युजन होतं, त्याला डिस्लेक्सिया हा एक डिसऑर्डर, ही एक आजाराची गोष्ट आहे, ती बघायला मिळते. सो ही डिसऑर्डर जी आहे ही बेसिकली रीडिंग आणि इंटरप्रिटिंग वर्ड्स याच्याशी संबंधित आहे, इंटरप्रिटेशनशी संबंधित आहे. पुढचं आहे ऑर्चिड. ऑर्चिड, पीस ऑफ एन्क्लोज लँड प्लांटेड विथ फ्रूट ट्रीज. ओके, आपण याला मळा म्हणू शकतो मराठीमध्ये, जिथे फक्त फळांची फुलांची जागा आहे, अशी ऑर्चिड. ठीक आहे, पुढचं आहे लोक्वेशियस. आता लोक्वेशियसमध्ये आपल्याला एक रूट वर्ड सापडतोय, तो म्हणजे लोक. ठीक आहे, वक्तृत्वाशी, बोलण्याशी संबंधित ही गोष्ट असते. हा शब्द तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. रूट वर्ड जिथे जिथे तुम्हाला LOQ असा शब्द सापडेल, सो लोक जिथे येणार आहे ते रूट वर्ड तुमच्यासाठी बोलणे या संबंधात असणार आहे. ठीक आहे, आता एक उदाहरण देऊयात आपण. इलोकेशन. इलोकेशनमध्ये सुद्धा LOC आहे आणि हे सुद्धा वक्तृत्वाशी संबंधित आहे. आपण आपल्या डेली एक्सप्लेनेशन सिरीजमध्ये एक शब्द बघितला होता, सोमनॅम लोकेस्ट. त्याचा अर्थ काय होता, झोपेमध्ये बोलणारा. ठीक आहे, सो सोमनॅम लोकेस्ट म्हणजे काय, झोपेमध्ये बोलणारा. सो LOQ हा सुद्धा तुमच्यासाठी रूट वर्ड आहे. आपण फक्त लोकेशियसचा अर्थ न बघता इतरही 2-3
वन वर्ड सबस्टिट्यूशन्स बघितलेले आहेत. याचा अर्थ मुळात काय असतो? वन हू लव्स टू स्पीक, ज्याला बोलायला भरपूर आवडतं त्या व्यक्तीला लोकेशियस म्हणू शकतो आपण. नेक्स्ट आहे वो. याचा उच्चार करायचा वो. वो म्हणजे काय? ग्रेट सॉरो ऑर डिस्ट्रेस. ओके, दॅट मीन्स आपण मराठीमध्ये त्याला शोक म्हणू शकतो. अति दुःख झालेलं आहे, ते दुःख व्यक्त करणं, दुःख दाखवणं, याला आपण वो म्हणू शकतो. सो वी एक्सप्रेस अवर वो, म्हणजे आपण शोक व्यक्त करतो. पुढचं आहे मॅन्युस्क्रिप्ट्स. मॅन्युस्क्रिप्ट अ पेपर रिटन बाय हँड. आता पूर्वीच्या काळी ज्यावेळेस डिजिटलचा जमाना नव्हता त्यावेळेस आपल्याला काही हस्तलिखितं सापडतात. ती जी हस्तलिखितं असतात त्यांना आपण काय म्हणतो? मॅन्युस्क्रिप्ट्स. पुढचं आहे क्रिप्टोग्राफी. क्रिप्टोग्राफी यामध्ये आपण काहीतरी, हा जो क्रिप्ट शब्द आहे ना, हा शब्द आपल्या कोडिंग डिकोडिंगशी संबंधित आहे. तुम्ही एनक्रिप्ट किंवा मग डिक्रिप्ट असे शब्द ऐकलेले असतील, बरोबर? हे जे क्रिप्ट शब्द आहे ना, हा आपल्या भाषेशी किंवा लिहिण्याशी संबंधित आहे. ठीक आहे, भाषा किंवा लिहिणे याच्याशी संबंधित हा क्रिप्ट शब्द आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि कोडिंग करायचं, एखाद्या गोष्टीला कोड लँग्वेजमध्ये बोलायचं आणि ती डिकोड करायची, तो आपण त्याला म्हणू शकतो डिक्रिप्शन. आणि क्रिप्टोग्राफी या वन वर्ड सबस्टिट्यूशनचा अर्थ काय आहे? द स्टडी ऑफ सिक्रेट रायटिंग अँड कोडेड लँग्वेज ऑर वर्ड्स. आपण सगळ्यांनी राझी मूवी बघितलेला असेल. राझी मूवीमध्ये ती काहीतरी कोडिंग करते आणि ते बाकीचे त्याच्यातून जो मेसेज आलेला आहे तो डिकोड करतात. तर त्याला क्रिप्टोग्राफी आपण म्हणू शकतो. सिक्रेट लँग्वेज हा आपल्यासाठी कीवर्ड आहे. पुढचं आहे एक्झॉर्बिटंट. एक्झॉर्बिटंट एक्स्ट्रीमली हाय, अत्युच्च या अर्थाने आपण एक्झॉर्बिटंट म्हणू शकतो. अत्युच्च, ठीक आहे, अतिशय जास्त. त्यानंतर पुढचं आहे ऑफ सेंटर. ऑफ सेंटरला तुम्ही ऑफ ट्रॅक सुद्धा म्हणू शकता. ऑफ सेंटर म्हणजे काय? नॉट क्वाईट कोइन्साइडिंग विथ अ सेंट्रल पोझिशन और सेंट्रल आयडिया. एखाद्या मूळ मुद्द्याच्या आजूबाजूला ती गोष्ट भरकटत असते, मूळ मुद्द्यावर किंवा टू द पॉइंट ती गोष्ट येत नाही, त्यामुळे आपण त्याला ऑफ सेंटर किंवा ऑफ ट्रॅक सुद्धा म्हणू शकतो. पुढचं आहे फिकल. पिकल नाही, फिकल. फिकल मीन्स चेंजिंग फ्रिक्वेंटली, जे सतत बदलतं. त्याला मराठीमध्ये प्रॉपर शब्द आहे तो म्हणजे चंचल. लहान मुलंही चंचल असतात, सो दे आर फिकल. इलोकेशन. आता हा शब्द आपण लोक्वेशियसचा अर्थ मगाशी बघताना बघितलेलाच आहे. इलोकेशन हा शब्द वक्तृत्वाशी संबंधित आहे, बोलण्याशी संबंधित आहे. वक्तृत्व स्पर्धा असं तुम्ही ऐकलेला असतो हा शब्द, ठीक आहे. सो पब्लिक ओरेटरी स्किल्स. आता यामध्ये एक शब्द आहे ओरेटरी. ओरेटरी हा शब्द ओरल याच्याशी संबंधित आहे. ओरल म्हणजे बोलणे किंवा तोंडावाटे असं आपण म्हणतो. तोंडी परीक्षा वगैरे आपण म्हणायचो लहान असताना. सो हे झाले ओरल. ओरली बोलणारी गोष्ट, भाषेतून तुम्ही जे बोलत आहात ते. सो पब्लिकली तुम्हाला त्या गोष्टीमध्ये मजा येते. सो पब्लिक म्हणजे काय? जनसमुदायासमोर तुम्ही व्यवस्थित स्किल्स वापरून बोलत असाल तर ते झालं इलोकेशन. सो इलोकेशन कॉम्पिटिशन हा शब्द व्यवस्थित स्पेलिंग बघा, यामध्ये क्यू येत नाही, सी येतं. पुढचं आहे बँडिंग. आता बँडिंग या शब्दाचा अर्थ काय असतो? युझिंग अन आयडिया, अ टर्म ऑर अ नेम फ्रिक्वेंटली इन कॅज्युअल टॉक. म्हणजे असं पसरलं, वाऱ्यासारखं पसरलं वगैरे आपण म्हणतो ना, म्हणजे एखादी गोष्ट किंवा बातमी एखादी पसरते त्याला म्हणायचं बँडिंग. ॲक्च्युली रूमर हा सुद्धा याच्यासाठी एक सिमिलर शब्द आहे. पसरलेली गोष्ट, जाहीर झालेली गोष्ट सगळीकडे. आता यात सिक्रेट असं काहीच राहिलेलं नाही आहे. कॅज्युअल टॉकमध्ये सुद्धा, नॉर्मल बोलण्यात सुद्धा सतत वापरली जाणारी ही गोष्ट आता आहे. पुढचं आहे ॲग्नोस्टिक. ॲग्नोस्टिक अ पर्सन हू इज अनशुअर अबाउट गॉड्स एक्झिस्टन्स. ॲग्नोस्टिक म्हणजे तो देवाच्या अस्तित्वाबद्दल म्हणजे त्याला माहिती नाही आहे, ठीक आहे. सो याला देवाचं अस्तित्व आहे की नाही, एक्झिस्टन्स, याबद्दलच तो साशंक आहे, ठीक आहे. अनशुअर म्हणजे साशंक आहे. आपण याला अज्ञेयवादी असं म्हणू शकतो, ज्याला ज्ञान नाही असा, म्हणजे देव आहे की नाही या गोष्टीचं ज्ञान नसलेला अज्ञेयवादी. पुढचं आहे इमिटेबल. इमिटेबल. आता आपण इमिटेशन ज्वेलरी हा शब्द किती वेळा तरी ऐकलेला असेल. इमिटेशन म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची नक्कल करणे किंवा हुबेहूब ती प्रतिकृती तयार करणे. नक्कल किंवा मग हुबेहूब, ठीक आहे. हे दोन शब्द तुम्हाला इमिटेशनसाठी आहेत. आणि इमिटेबल म्हणजे काय? समथिंग विच कॅन बी कॉपीड, ज्याची नक्कल केली जाऊ शकते, ते झालं इमिटेबल. इथे एबल हे तुम्ही ॲडजेक्टिव्ह वापरता, ॲडजेक्टिव्ह बनवता एबल हे प्रत्यय जोडून. इमिटेबल म्हणजे करण्यायोग्य, नक्कल करण्यायोग्य किंवा त्याची प्रतिकृती तयार करण्यायोग्य, ठीक आहे. हे झालं आपलं इमिटेबलबद्दलचं एक्सप्लेनेशन. पुढचा शब्द आहे ॲगनी. आता ॲगनी म्हणजे एक्स्ट्रीम पेन,
एक्स्ट्रीम फिजिकल और मेंटल सफरिंग, याला आपण म्हणू शकतो ॲगनी. आता याला मराठीमध्ये तुम्ही यातना हा शब्द वापरू शकता. या तुमच्या शारीरिक यातना असू शकतात, मानसिक तुम्हाला जे त्रास होतात त्याला सुद्धा यातना हाच शब्द असतो. नेक्स्ट आहे मॉटल. मॉटल मीन्स मार्क विथ स्पॉट्स और स्मियर ऑफ कलर्स. रंगीबेरंगी ठिपके. हे जे ठिपके आहेत हे वेगवेगळ्या कलर्समध्ये आहेत. या अर्थाने तुम्ही मॉटल हा शब्द लक्षात ठेवा. पुढचं आहे फ्रॉट. FRAUGHT, फ्रॉट. दॅट मीन्स कॉझिंग और अफेक्टेड बाय एन्झायटी और स्ट्रेस. म्हणजे निराशाजनक, निराशावादी. फ्रॉट म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला एखादी गोष्ट करण्यात, काम करण्यात थोडंसं उत्साह कमी असतो. ठीक आहे. सो उत्साह कमी, पण त्यापेक्षा यामध्ये थोडंसं नैराश्य असतं. एखाद्या गोष्टीचं स्ट्रेस असतो, भीती असते. या अर्थाने तुम्ही काळजीनी वगैरे हे फ्रॉट हा शब्द वापरू शकता. फ्रॉटचं आता तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण म्हणू शकतो थिंग्स आर ॲज फ्रॉट ॲट वर्क. म्हणजे कामाच्या बाबतीत सगळं काही असं थोडंसं दडपणाखाली आहे, प्रेशर खाली आहे. या अर्थाने तुम्ही फ्रॉट हा शब्द वापरलेला असतो. पुढचं बघूयात, हरीडली. हरीडली म्हणजे घाईघाईने. आता हरी म्हणजे घाई, त्वरा, या अर्थाने आपण हा शब्द वापरतो आणि आपण त्याचं हे एक ॲडव्हर्ब बनवलेलं आहे. सो हे हरीडलीचं पार्ट ऑफ स्पीच काय आहे? ॲडव्हर्ब. इन अ क्विक मॅनर, घाईघाईने, घाईघाईने काम केलं. हरीडली डिड द वर्क. पुढचं आहे जिम्नॅशियम. आता जिम्नॅशियमला आपण जिम्नॅशियम म्हणतच नाही, सगळेजण जिमच म्हणतात. सो अ रूम फिल्ड विथ इक्विपमेंट फॉर गेम्स अँड फिजिकल एक्सरसाइज. तुम्हाला तिथे गेम्स खेळण्यासाठी, एक्सरसाइज करण्यासाठी काही इक्विपमेंट्स, साधनं उपलब्ध करून दिलेली असतात. या साधनांच्या ठिकाणाला आपण जिम्नॅशियम असं म्हणतो. ठीक आहे. सो हे आपलं व्यायामशाळा या अर्थाने जिम्नॅशियमचा अर्थ होतो. ठीक आहे. पुढचं आहे कॅशे. कॅशे हा शब्द मोबाईलमध्ये 101% तुम्ही सगळ्यांनी बघितलेला असणार आहे. या शब्दाचा अर्थ काय आहे? अ ग्रुप ऑफ थिंग्स दॅट हॅव बीन हिडन इन सम प्लेस. म्हणजे आता तुम्ही एखादं ॲप डाउनलोड केलं तर त्या ॲपसोबत त्याचे कॅशे पण असतात. म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपमध्ये जे चॅट करता त्याच्या मागे कॅशे पण असतात. म्हणजेच काय, ती गोष्ट इंटरप्रिट करत असताना काही गोष्टी वापरलेल्या असतात ज्या आपल्याला दिसून येत नाहीत, बट दोज थिंग्स आर स्टील इन द ॲप. सो कॅशे हा उच्चार असा करायचा असतो आणि ही एक लपलेली गोष्ट आहे, हिडन गोष्ट आहे जी आपल्याला दिसत नाही किंवा आपल्याला ती जाणवत नाही. नेक्स्ट आहे मर्सिनरी. आता मर्सिनरीचा प्रॉपर शब्द असतो पैशासाठी कोणतंही काम करणारा. त्यामुळे भाडोत्री हा त्याचा अर्थ आहे. पैशासाठी, फक्त निव्वळ पैशासाठी काम करणारा मर्सिनरी. ठीक आहे. आता इथे त्यांनी अ सोल्जर हू फाईट्स फॉर द सेक ऑफ मनी दिलेला आहे. सो सोल्जर म्हटल्यामुळे आपण भाडोत्री सैनिक म्हणूयात. आता सैनिक जनरली काय करतो? देशासाठी काम करतो. त्याच्याकडे त्याच्या भावना असतात, देशाप्रती प्रेम असतं. सो हे सोल्जर काहीतरी देशभक्त असतो. पण इथे जर फक्त पैशासाठी म्हणून तो दुसऱ्या कुठल्याही देशासाठी लढायला तयार झाला असेल तर आपण त्याला भाडोत्री सैनिक म्हणू शकतो. मर्सिनरीचा ॲक्च्युअली अर्थ असतो फक्त पैशासाठी काम करणारा. पुढचं आहे रेप्लेनिश. आता रिप्लेनिश, रिफिल हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल. याचा अर्थ काय असतो? परत एकदा भरणे. ठीक आहे. सो आता फिलअप अगेन, परत एकदा भरणे, यासाठी रिप्लेनिश हा शब्द आहे. ॲक्च्युली भूजल वगैरे आहे, तुम्ही हा शब्द बघितला आहे का? बघा, भूजलाची पातळी आता सध्या कमी होत आहे आणि खूप ठिकाणी ते भूजल वरून आर्टिफिशियली भरलं जात आहे. म्हणजे त्याचे जे झरे आहेत ते परत एकदा त्यांना वरून रिफिल केलं जात आहे. सो ती मेथड ॲक्च्युली एन्व्हायरमेंटली हार्मफुल आहे, पण सध्या ते घडतं काही ठिकाणी. तुम्ही जर इकॉलॉजीचा, एन्व्हायरमेंटचा अभ्यास करत असाल तर या गोष्टी मे बी ऐकलेल्या असतील. पुढचा शब्द आहे स्पॉन्टेनियस. स्पॉन्टेनियस म्हणजे ॲक्च्युली सहज घडणारं बरं का. परफॉर्म्ड ऑर ऑकरिंग ॲज अ रिझल्ट ऑफ सडन इम्पल्स. आता इथे एक्सप्लेनेशनमध्ये सडन आणि इम्पल्स दोन्हीही गोष्टी शब्द एकत्र वापरण्याची गरज नव्हती. ॲक्च्युली जे इम्पल्सेस असतात, इम्पल्स म्हणजे ॲक्च्युली रिॲक्शन, प्रतिसाद. ठीक आहे. आपली बॉडी काही सिच्युएशन्सला इम्पल्सेस देते. आपला मेंदू इम्पल्सेस देतो म्हणजे काय? रिॲक्शन देतो. आता एखादी गरम वस्तू जवळ आली असेल तर आपण पटकन हात आपला उचलतो. रेड सिग्नल आपल्याला दिसला तर आपण लगेचच थांबतो. सो अवर ब्रेन जनरेट्स सम इम्पल्सेस आणि त्या इम्पल्सेसच्या बेसिसवर आपण त्या कृती करतो. सो अगदी लगेचच त्वरित रिॲक्शन किंवा त्वरित प्रतिसाद म्हणजे काय असतं? स्पॉन्टेनियस ॲक्शन्स. आणि सडन म्हणजे अचानक
असा शब्द असतो. सो सडन इम्पल्स म्हणण्याची गरज नाही. इम्पल्समध्ये ॲक्च्युली ती ॲक्शन सडनलीच झालेली असते. पुढचा शब्द आहे कंटेम्पररी. कंटेम्पररी, मगाशी आपण कंटेम्पररीज हा शब्द बघितला होता. सो कंटेम्पररीचा अर्थ काय आहे? समथिंग दॅट इज मॉडर्न ऑर एक्झिस्टिंग इन द प्रिव्हेलिंग टाइम्स. हल्लीच्या जमान्यातलं अशा अर्थाने तुम्ही कंटेम्पररी हे म्हणू शकता. आता कंटेम्पररी डान्स फॉर्म्स असतात. म्हणजे काय? आत्ताच्या युगात किंवा आत्ताच्या जमान्यामध्ये जे चालू आहे ते. पूर्वी कसं क्लासिकल डान्स असायचे, म्हणजे पूर्वीपासून त्यांना काहीतरी हिस्ट्री आहे. आणि कंटेम्पररी म्हणजे काहीतरी नवीन तयार झालेलं आहे आत्ताच्या जमान्यातलं. नेक्स्ट आहे फेलिसिटेटिंग. फेलिसिटेशन हा ॲक्च्युली शब्द आहे. फेलिसिटेशन म्हणजे काय? एखाद्याचं कौतुक करणं, कौतुक सोहळा वगैरे आपण म्हणतो त्या अर्थाने. सो फेलिसिटेटिंगचा अर्थ काय आहे? सेरेमनी टू फॉर्मली कॉंग्रॅच्युलेट समवन. कॉंग्रॅच्युलेट म्हणजे काय? अभिनंदन करणे. एखाद्याचं अभिनंदन करण्यासाठी एखादा सोहळा, आपण सत्कार समारंभ वगैरे आयोजित केलेला आहे. सो फेलिसिटेशन करण्यासाठी तो ऑर्गनाईज केलेला इव्हेंट, दॅट इज मराठीमध्ये आपण त्याला सत्कार समारंभ किंवा कौतुक सोहळा असं म्हणू शकतो. पुढचं आहे आउटरीच. आउटरीचचा अर्थ असतो इन्व्हॉल्वमेंट विथ ऑर इन्फ्लुएन्स इन द कम्युनिटी. त्याचा आवाका किती आहे किंवा व्याप्ती किती आहे या अर्थाने आपण आउटरीच हा शब्द वापरलेला असतो. सो आपण त्या गोष्टीमध्ये कितपत इन्व्हॉल्व झालेलो आहोत, त्या गोष्टीचा आपल्यावर किती प्रभाव आहे या अर्थाने आपण आउटरीच हा शब्द वापरू शकतो. यामध्ये बेसिकली स्कोप, तुमचा स्कोप किती आहे याबद्दल बोललेलं असतं. नेक्स्ट आहे इन्सॉल्वंट. आता हा शब्द तुम्ही बऱ्यापैकी ऐकला असेल. मी आधी म्हटलं होतं की हा शब्द बऱ्याच वेळा PYQमध्ये आलेला आहे, त्यामुळे खूप ठिकाणी तुम्ही हा शब्द ऐकलेला असणार आहे. इन्सॉल्वंटचा अर्थ काय असतो? अनेबल टू पे हिज डेब्ट्स. आता एक डेब्ट म्हणजे काय? कर्ज. एखादी व्यक्ती जर कर्ज फेडू शकत नसेल तर आपण त्याला काय म्हणतो? इन्सॉल्वंट. ओके, कर्ज न फेडू शकणारी व्यक्ती, ठीक आहे, त्याला काय म्हणायचं असतं? इन्सॉल्वंट. पुढचं आहे फोनेटिक्स. आता एक यामध्ये रूटवर्ड्स कसं सापडतोय बघा तुम्हाला. फोन. फोन म्हणजे काय असतं? जिथे कुठे साऊंड असतो तिथे आपण फोनेटिक्स असे शब्द उच्चारत असतो, ठीक आहे. टेलिफोन सुद्धा आपण सदूर संभाषण यासाठी वापरतो. सो फोनेटिक्स म्हणजे साऊंडशी रिलेटेड असणार आहे. सायन्स ऑफ स्पीच साऊंड्स म्हणजे जे बोलण्यातले उच्चार आहेत त्यांच्या आवाजाचा अभ्यास म्हणजे फोनेटिक्स. ओके. त्यानंतर आहे गेरॉन्टॉलॉजी. स्टडी ऑफ द व्हेरियस ॲस्पेक्ट्स ऑफ एजिंग. आता हे एज वाढल्याशी संबंधित म्हणजे वृद्ध अवस्था, वृद्ध होण्याच्या ज्या अवस्था असतात किंवा वृद्धावस्थांचा अभ्यास करणं, त्याला काय म्हणायचं असतं? गेरॉन्टॉलॉजी. ओके. पुढचं आहे हॉर्टिकल्चर. हॉर्टिकल्चर द आर्ट ऑफ प्रॅक्टिस ऑफ गार्डन कल्टिवेशन अँड मॅनेजमेंट. इथे हॉर्टिकल्चरमध्ये आपल्याला विविध वनस्पतींचा लागवडीचा वगैरे अभ्यास करायला मिळतो. नेक्स्ट आहे स्टॉईक. इनडिफरंट टू द पेन्स अँड प्लेजर्स ऑफ लाईफ. म्हणजे जो खूप जास्त पेन्स आणि प्लेजरमध्ये आहे आणि तो त्या गोष्टींना फार इंटरेस्टनी बघत नाही, ठीक आहे, त्या व्यक्तीला काय म्हणायचं असतं? सोशिक. म्हणजे ती व्यक्ती खूप सहन करते आणि त्याला आता या गोष्टींचा काही फरक पडत नाही. स्थितप्रज्ञ आणखीन एक शब्द आहे यासाठी. जी व्यक्ती स्थितप्रज्ञ असते म्हणजे काय? तर कोणत्याही परिस्थितीमध्ये पेन असू देत, प्लेजर असू देत, जास्त त्या गोष्टीला वाहवत जात नाही किंवा त्या गोष्टीला जास्त रिॲक्ट करत नाही. आपण याला स्टोईक म्हणतो. नेक्स्ट आहे आर्टिक्युलेट. आर्टिक्युलेट दॅट मीन्स हॅव्हिंग ऑर शोविंग द ॲबिलिटी टू स्पीक फ्लुएंटली अँड कोहिरंटली. आर्टिक्युलेशन ही एक स्किल आहे, म्हणजे आपल्या भावना शब्दात मांडणे, ठीक आहे. आपल्या भावना शब्दात मांडता येणं ही सुद्धा एक स्किल आहे आणि त्याला काय म्हणायचं असतं? आर्टिक्युलेशन. आता तुम्ही जर तुमच्या भावना शब्दात मांडू शकत असाल तर तुम्ही म्हणाल आय कॅन आर्टिक्युलेट सम थिंग्स. ओके, म्हणजे मी माझ्या भावना शब्दात मांडू शकतो. नेक्स्ट आहे मिझनेमर. आता याला मिझनोमर पण म्हणू शकता किंवा मिझनेमर. मिझनेमरमध्ये काय असतं? अ वर्ड ऑर नेम दॅट इज इनअप्रोप्रिएट फॉर अ पर्सन ऑर थिंग. म्हणजे एखाद्यासाठी चुकीचं नाव देणं, चुकीच्या पद्धतीने त्या नावाने उच्चारणं, त्याला म्हणायचं मिझनोमर. नेक्स्ट आहे ॲनोनिमस. आता तुम्हाला ॲनोनिमस ह्या शब्दाचा अर्थ माहिती असेल. कधी कधी ऑथर असतात किंवा मग काही गोष्टी असतात ज्यांनी कोणी लिहिलेलं आहे ते आपल्याला कळत नाही. सो इथे आपण म्हणू शकतो निनावी. या अर्थाने आपण ॲनोनिमसला सिनॉनिम अर्थ शोधलेला आहे. ॲनोनिमस पोल असतात, ॲनोनिमस ऑथर असतात, म्हणजे ते त्यांचं नाव असं जाहीर करत नाहीत, निनावी व्यक्ती. ओके, या अर्थाने आपण म्हणू शकतो ॲनोनिमस. हॅमलेट. हॅमलेट म्हणजे काय?
आता हे शेक्सपियरचं नाटक नाही. हॅमलेट म्हणजे काय? अ कम्युनिटी दॅट इज स्मॉलर दॅन विलेज. आता एक छोटंसं गाव असतं, वस्ती असते, त्याला आपण हॅमलेट म्हणतो. ठीक आहे, याला अजून पाडा किंवा मग वाडी असे शब्द आहेत. कोकणामध्ये या वस्त्या असतात छोट्या छोट्या, त्याला सुद्धा आपण हॅमलेटच म्हणतो. हे तुम्ही जिओग्राफीमध्ये स्टडी केलं असेल पॅटर्न्स ऑफ पॉप्युलेशनमध्ये. नेक्स्ट आहे नॉवेल्टी. याचा अर्थ काय आहे? द क्वालिटी ऑफ बिईंग न्यू अँड ओरिजिनल. नाविन्यपूर्ण. ठीक आहे, नवीन आलेलं आहे या अर्थाने नॉवेल्टी आपण म्हणत असतो. नॉवेल्टी स्टोअर्स वगैरे तुम्ही शब्द ऐकले असतील, म्हणजे तिथे सगळं नवीन असतं अशा अर्थाने. पुढचं आहे सोमनॅम्बुलिस्ट. आता हा शब्द आपण ऑलरेडी आपल्या डेली सिरीजमध्ये कंडक्ट केलेला आहे. या शब्दाचा अर्थ आपण बघितलेला होता. सोमनॅम्बुलिस्ट. आता मी तुम्हाला तिथे काय काय शब्द दिले होते? एक होता सोमनॅम लोकिस्ट. या शब्दाचा आपण मगाशी सुद्धा अर्थ ॲक्च्युली बघितला होता लोक्विस्टच्या इथे. तिथे आपण जो झोपेत बोलतो तो सोमनॅम लोकिस्ट. आणि हा झाला सोमनॅम्बुलिस्ट. आता बुलवरून लक्षात ठेवा की तो चालतो. ठीक आहे, बैलासारखा तो चालतो झोपेमध्ये, या अर्थाने तुम्ही म्हणू शकता. इथे तुम्हाला मेन रूट वर्ड काय आहे? सोम. हा शब्द जो आहे हा झोपेशी संबंधित आहे. याच्याशी आपण आणखीन एक मिळता जुळता शब्द बघूयात, तो म्हणजे इन्सोमनिया. आता या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती असतो. एखाद्याला निद्रानाशाचा आजार असतो, म्हणजे काय? त्याला झोप लागत नाही, तर तो जो आजार आहे त्याला काय म्हणत असतात? इन्सोमनिया. म्हणजे तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे, सोम हा शब्द आपल्यासाठी रूट वर्ड आहे आणि या रूट वर्डचा अर्थ झोपेशी संबंधित असणाऱ्या शब्दांशी आपण जुळवू शकतो. त्यावरून तुम्हाला सोमनॅम्बुलिस्ट, सोमनॅम्लोकिस्ट हे शब्द समजतील. पुढचा शब्द आहे जिंगोइझम. जिंगोइझम म्हणजे काय? एक्स्ट्रीम फॉर्म ऑफ पॅट्रिऑटिझम. एखादा व्यक्ती, सर्वजण देशभक्त असतात, पण एखाद्यामध्ये देशभक्तीबद्दल काहीही करण्याची तयारी असते, त्याला जिंगोइझम म्हणू शकतो आपण. देशासाठी स्वतःला न्योछावर करू शकतो तो व्यक्ती किंवा मग ती अवस्था, दॅट इज जिंगोइझम. पुढचं आहे इनएव्हिटेबल. इनएव्हिटेबल, सर्टन टू हॅपन, म्हणजे ते घडणारच आहे. आपण बऱ्याचदा इनएव्हिटेबल सर्कमस्टन्सेस म्हणतो. आपण त्याला काय म्हणू शकतो? जे आपण टाळू शकत नाही ते. सो अटळ हा शब्द आहे, जे आपण अवॉइड करू शकत नाही, ते होणारच आहे आणि आपल्याला त्यातून आता जाण्या वाचून काहीही गत्यंतर नाही. पुढचं आहे रेजिसाईड. द ॲक्ट ऑफ किलिंग अ किंग. मग असे आपण बघितलं होतं की CIDE, साईड हा आपल्यासाठी रूट वर्ड आहे आणि ज्यावेळेस आपण रेजिसाईड म्हणतो त्यावेळेस राजाची हत्या करणं असं त्याचा अर्थ होतो. पुढचं आहे नाईव. नाईव या शब्दाचा अर्थ असतो शोईंग अ लॅक ऑफ एक्सपिरियन्स, विजडम ऑर जजमेंट. म्हणजे एखादा नवीनच आहे, अनुभव नाही, त्या व्यक्तीला आपण नाईव म्हणू शकतो. सो अनुभव नसणारा. या व्यक्तीला कशाचाच अनुभव नसतो, ना जगण्याचा असतो किंवा मग हुशारीचा असतो, कुठल्याही क्षेत्राचा वेगळा अनुभव नसणारा, दॅट इज नाईव. पुढचं आहे पिक्युनियरी. पिक्युनरी, कन्सर्निंग ऑर कन्सिस्टिंग ऑफ मनी. पैशाशी संबंधित ही गोष्ट असते पिक्युनरी. पुढचं आहे इनइक्विजिटिव्ह. इनइक्विजिटिव्ह याचा अर्थ काय असतो? जिज्ञासू. एखादी व्यक्ती ज्ञान मिळवण्याच्या बाबतीत खूप आतुर असते, उत्सुक असते. सो व्हेरी क्युरियस आणि to know things and ask questions. So one who is very curious to know things and ask questions, that is, त्या व्यक्तीला भरपूर उत्सुकता असते प्रत्येक गोष्टीशी. सो उत्सुक किंवा मग जिज्ञासू या अर्थाने आपण इनइक्विजिटिव्ह हा शब्द वापरत असतो. स्पेलिंग सुद्धा व्यवस्थित याचं पाठ करा. पुढचं आहे रेव्हरंट. आता रेव्हरंट म्हणजे काय? फिलिंग ऑर शोईंग डीप अँड सोलेम रिस्पेक्ट. एखाद्याबद्दल एकदम जास्त आदर व्यक्त करणे. आता आपण शाळेमध्ये जेव्हा 15 ऑगस्टचं 26 जानेवारीचे भाषण करायचो त्यावेळेस आपण आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग असं जे काही म्हणायचो त्यावेळेस तुम्ही हा रेव्हरंट शब्द ऐकला असेल. सो आदरणीय किंवा मग पूजनीय या अर्थाने आपण रेव्हरंट हा शब्द वापरत असतो. पुढचं आहे नोटोरियस. वेल नोन फॉर बॅड क्वालिटीज. म्हणजे एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी प्रसिद्ध न असता चुकीच्या गोष्टीसाठी प्रसिद्ध झालेला, कुप्रसिद्ध असं आपण त्याला म्हणू शकतो, नोटोरियस. नेक्स्ट आहे थिओमॅनिया. दॅट मीन्स रिलिजियस मॅडनेस, वेअर इन पेशंट थिंक्स ही इज द डायटी. म्हणजे स्वतःला दैवी रूप प्राप्त झालेला आहे. डायटी म्हणजे काय? दैवी. सो स्वतःला दैवी रूपामध्ये ती जी कोणी पेशंट असतात, ज्या व्यक्ती असतात, त्या स्वतःला समजतात. अतिशय धर्माचं वेड लागणं, दैवी असण्याचा भास होणं, याला म्हणायचं थिओमॅनिया. आता तुमच्यासाठी मी इथे रूट वर्ड सांगते, या ठिकाणी लिहित आहे, लक्ष देऊन बघा. ज्या वेळेस थिझम
किंवा मग थी असा उच्चार तुम्हाला जिथे जिथे दिसत आहे ते तुमचं शक्यतो आस्थेशी संबंधित असू शकतं. ठीक आहे, मी तुम्हाला उदाहरणं देऊन सांगते. आस्थेसंबंधी हे शब्द असू शकतात म्हणजे देव आहे नाही त्याबद्दल. थिइझम हा जो शब्द आहे यामध्ये देवाच्या अस्तित्वाबद्दल किंवा देवाबद्दल आपण बोलत आहोत. याचं उदाहरण जर बघितलं तर थिइस्ट जो असतो तो देव मानतो. ठीक आहे, आस्तिक आपण त्याला म्हणू शकतो. आणि दुसरं असतो ते म्हणजे अथेइस्ट. आता अथेइस्ट म्हणजे काय? नास्तिक, देव न मानणारा. सो ह्या तुमच्या आस्थेशी संबंधित गोष्टी असतात. सो हा तुमच्यासाठी एक रूट वर्ड आहे, थोडासा युनिक आहे, लक्ष देऊन बघा आणि हा शब्द लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीचे जर काही इतर प्रश्न आले तर ते टॅकल करता येतील. पुढचं आहे ओमनिसियंट. आता ओमनी याचा अर्थ काय असतो? सर्वत्र. ओमनी हा शब्द ॲक्च्युली आहे सर्वत्र. ओमनी प्रेझेंट हा शब्द तुम्ही ऐकला असेल. काही जण म्हणतात गॉड इज ओमनी प्रेझेंट. दॅट मीन्स गॉड त्यांना सगळ्या दिशांमध्ये, सगळ्या ठिकाणांमध्ये, सगळ्या वस्तूंमध्ये दिसतो. सो ओमनी प्रेझेंट म्हणजे सर्वत्र. हा आणखीन एक वन वर्ड सबस्टिट्यूशन तुमच्यासाठी इथे मी दिलेला आहे. आणि ओमनिसियंट म्हणजे काय? ज्याला सर्वाचं ज्ञान आहे, तो सर्व गोष्टींचं ज्ञान असणारा सर्वज्ञ, त्याला काय म्हणायचं? ओमनिसियंट. वन हू नोज everything and has infinite understanding, that is omniscient. नेक्स्ट आहे नॉस्टॅल्जिया. आता हा नॉस्टॅल्जिया शब्द सुद्धा आपण सध्या इतक्यात बऱ्याच वेळा ऐकलेला असेल. नॉस्टॅल्जिया म्हणजे आपण भूतकाळातल्या गोष्टींबद्दल काही आठवणी काढत असतो. सो भूतकाळातील आठवणी यामध्ये तुमच्या काही इमोशन्स जोडलेल्या असतात. त्या आठवणींना उजाळा देणं या अर्थाने तुम्ही नॉस्टॅल्जिया हा शब्द वापरू शकता. भूतकाळातल्या आठवणी यामध्ये तुमच्या इमोशन्स गुंतलेल्या असतात. ठीक आहे, म्हणजे तुम्ही समजा 90s किड असाल तर तुम्हाला माहिती असेल पेप्सी असायची आपल्या वेळेस, किंवा मग ते टिकटॉक मिळायचे, किंवा मग 1 रुपयाला 1 तास सायकल मिळायची. सो ह्या अशा आपल्या काही आठवणी असतात आणि आपण त्याच्याशी खूप अटॅच्ड असतो. सो त्या गोष्टींचा, त्या भूतकाळातल्या आठवणींमध्ये आपण ज्यावेळेस रमतो, त्याबद्दल गोष्टी आपण ऐकतो, त्यावेळेस आपण त्याला नॉस्टॅल्जिया म्हणतो. समटाईम्स वी फील नॉस्टॅल्जिक. म्हणजे नॉस्टॅल्जिक म्हणजे काय? आठवणीत रमलेलं असणं. सेंटिमेंटल लॉंगिंग्स. आता लॉंगिंग म्हणजे भूतकाळातल्या गोष्टी असतात, झालेल्या घडलेल्या घटना असतात आणि त्यामध्ये सेंटिमेंट्स आहेत, इमोशन्स आहेत. नेक्स्ट आहे सेपल्कर. सेपल्कर म्हणजे काय? अ प्लेस ऑफ बरियल. याला तुम्ही कबर म्हणू शकता किंवा मग समाधी म्हणू शकता. म्हणजे जिथे मृतदेह पुरलेले आहेत त्या ठिकाणाला म्हणायचं असतं सेपल्कर. नेक्स्ट आहे लेटर. आता या शब्दाबद्दल आपण ॲक्च्युली होमोनिम्समध्ये बघितलेलं होतं. लेटर किंवा मग लेटर आणि लेटर हे असे 3 शब्द आहेत. स्पेलिंग्स नीट बघून घ्या. लेटर या शब्दाचे 2 अर्थ असतात. एक म्हणजे पत्र. आपण या ठिकाणी लिहून घेऊयात हे सर्व शब्द. लेटर या शब्दाचा अर्थ काय असतो? पत्र किंवा मग अक्षर. त्यानंतर दुसरं जे लेटर लिहिलेलं आहे त्याचा अर्थ काय असतो? नंतर किंवा काही अवधीनंतर. बरोबर, आपण म्हणतो आय विल कॉल यू लेटर म्हणजे थोड्या वेळाने. सो वेळेशी संबंधित आहे ते म्हणजे लेटर. आणि ज्यावेळेस आपण लेटर म्हणतो याचा अर्थ असतो जागा दाखवत आहे, पोझिशन दाखवत आहे. नंतरचा. इथे नंतर न म्हणता आपण काय म्हणतो? नंतरचा. ठीक आहे, फॉर्मर आणि लेटर असे शब्द असतात. फॉर्मर म्हणजे आधीचा आणि लेटर म्हणजे नंतरचा. सो हा लेटर शब्द काय आहे? डिनोटिंग द सेकंड और सेकंड मेन्शन ऑफ 2 people और थिंग्स. म्हणजे एका वाक्यामध्ये समजा 2 गोष्टींचा उल्लेख झालेला असेल तर जी पहिली गोष्ट असते त्याला आपण काय म्हणतो? फर्स्ट थिंग जी असते त्याला म्हणतो फॉर्मर आणि सेकंड जी थिंग असते त्याला आपण काय म्हणतो? लेटर. स्पेलिंग नीट लक्ष देऊन बघा. हा प्रश्न तुम्हाला फिल इन द ब्लँकसाठी येऊ शकतो, त्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तुम्हाला त्या ठिकाणी कोणतं लेटरचं स्पेलिंग योग्य आहे हे कळण्यासाठी किंवा मग स्पॉट द एररमध्ये स्पेलिंगचा हा प्रश्न येऊ शकतो. हा प्रश्न व्हेरी इम्पॉर्टंट आहे. पुढचं वन वर्ड सबस्टिट्यूशन बघूयात, ते आहे इको. आता इको आपल्या सगळ्यांना माहिती आहे. इको म्हणजे ECO, इको नाही. ठीक आहे, आपण इकॉनॉमिक्सला इको म्हणतो, इकोलॉजीला इको म्हणतो. सो ते नाही. इको ECHO यामध्ये आपण काय म्हणतो? रिपिटेशन ऑफ साऊंड कॉज्ड बाय रिफ्लेक्शन ऑफ साऊंड वेव्ज. ध्वनी लहरींच्या रिफ्लेक्शनमुळे हे ध्वनी निर्माण झालेले असतात. आपण ह्याला मराठीत काय म्हणतो? प्रतिध्वनी. आता तुम्ही सायन्सचा अभ्यास केला असेल तर आपल्याला माहिती आहे साधारण 17 मीटरच्या आसपास अंतर लागतं प्रतिध्वनी तयार होण्यासाठी, इको तयार होण्यासाठी. असं म्हणतात की विजापूरला जो गोल घुमट आहे त्यामध्ये एकदा तुम्ही आवाज दिलात तर 7 वेळा त्याच्यातून तुम्हाला इको ऐकू यायचा. सो इको इज प्रतिध्वनी. नेक्स्ट आहे विंडिकेट्स. विंडिकेट्स दॅट मीन्स
प्रूव्ह टू बी राईट इन कोर्ट. कोर्टामध्ये तुम्हाला निर्दोष सिद्ध केलं जातं, म्हणजे तुमच्यावर कुठलाही दोष सिद्ध नाही, म्हणजेच तुम्ही बरोबर आहात, राईट आहात या अर्थाने तुम्हाला म्हटलेलं आहे. आणि ती जी सिद्ध करण्याची प्रक्रिया असते किंवा गोष्ट असते त्याला आपण विंडिकेट्स असं म्हणू शकतो. पुढचं आहे केनल, स्मॉल शेल्टर फॉर डॉग. आता हे गावापासून काही अंतरावरती फक्त डॉग्ससाठी एखादं ठिकाण असेल तर त्याला केनल म्हणतात. एव्हियरी हा एक शब्द लक्षात ठेवा. एव्हियरी हा शब्दसुद्धा पक्ष्यांच्या ठेवण्याची जागा म्हणून एव्हियरी हा शब्द लक्षात ठेवा. त्यानंतर आहे ॲम्बिडेक्स्ट्रस. ॲम्बिडेक्स्ट्रस वन हू इज कॅपेबल ऑफ युझिंग बोथ हिज हँड्स ॲट द सेम टाईम. म्हणजे एका वेळेस उजव्या हाताने सुद्धा लिहू शकतो आणि एका वेळेस डाव्या हाताने पण लिहू शकतो. 3 इडियट्स पिक्चरमधले ते त्यांचे प्रिन्सिपल दाखवलेले होते, ते होते ॲम्बिडेक्स्ट्रस, मिस्टर सहस्रबुद्धे. पुढचं आहे वॉन्डर. आता वंडर नाही, ॲक्च्युली हा सुद्धा शब्द आपण आधी बघितलेला आहे. वंडर म्हणजे आश्चर्य आणि वॉन्डर म्हणजे भटकणे, फिरणे, इकडून तिकडे चक्रा मारणे या अर्थाने. ठीक आहे. मी तुम्हाला शिफ्टिंग कल्टिवेशनचं एक एक्झाम्पल दिलेलं, त्यात आपण रोविंग हा सुद्धा एक शब्द बघितलेला. हा रोविंग शब्द वॉन्डरशी सिमिलर आहे. ठीक आहे. सो वॉन्डर म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे. वॉक ऑर मूव्ह इन लेजरली ऑर एमलेस वे. लेजरली म्हणजे रमतगमत, टाळाटाळ करत, आणि एमलेस म्हणजे कुठलेही ध्येय नसलेले. आपला पुढचा शब्द आहे डेमोग्राफी. डेमोग्राफी म्हणजे काय, स्टडी ऑफ स्टॅटिस्टिक्स ऑफ पॉप्युलेशन. यामध्ये मग सेक्स रेशो किती आहे किंवा मग मॉर्टॅलिटी रेट, फर्टिलिटी रेट किती आहे, या सगळ्याचा अभ्यास करणं म्हणजे लोकसंख्याशास्त्र, म्हणजे डेमोग्राफी. ठीक आहे, लोकसंख्याशास्त्र. आणि तुम्ही डेमोग्राफिक डिव्हिडंड असे शब्दसुद्धा ऐकलेले असतील. तर डेमोग्राफी हा तुम्हाला लोकसंख्येशी संबंधित आहे. ओके. नेक्स्ट आहे आयकोनोक्लास्ट. आयकोनोक्लास्ट याचा अर्थ असतो वन हू इज व्हायलंटली अगेन्स्ट एस्टॅब्लिश्ड बिलीव्स अँड ट्रेडिशन्स. हा व्यक्ती ज्या काही रूढी परंपरा आहेत किंवा समाजाच्या ज्या चालीरीती आहेत त्या परंपरांना, त्या चालीरीतींना एकदम ॲग्रेसिव्हली विरोध करतो, म्हणजे कट्टर विरोध करणारा. कट्टर समर्थक आपण शब्द ऐकला असेल, पण आता आपण सध्या लक्षात राहण्यासाठी कट्टर विरोधक म्हणजे अगदी जोरदार विरोध करणारा, त्याला म्हणायचं असतं आयकोनोक्लास्ट. नेक्स्ट आहे आर्केईक. आर्केईक दॅट मीन्स नो लॉंगर इन यूज, पडीक या अर्थाने, म्हणजे आता त्या गोष्टीचा काहीच फायदा नाही या अर्थाने आपण आर्केईक असा शब्द वापरतो. तुम्ही आर्किओलॉजी शब्द ऐकला असेल, पुरातन, पुरातत्व विभागाबद्दल असतो. सो आर्किओलॉजीवरून तुम्ही आर्केईक हा शब्द लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढचं आहे स्ट्रॅटोक्रॅसी. स्ट्रॅटोक्रॅसी, आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, जिथे जिथे शेवटला क्रॅसी हा शब्द आलेला आहे, हा शब्द शासनाशी संबंधित किंवा गव्हर्नमेंटशी संबंधित काहीतरी दाखवतो. फॉर एक्झाम्पल ऑटोक्रॅसी, त्यानंतर ब्युरोक्रॅसी, स्ट्रॅटोक्रॅसी, ह्या शब्दांचा तुम्ही रूटवर्ड म्हणून वापर करू शकता. क्रेसी हा शब्द जो आहे हा आपला रूटवर्ड झालेला आहे. गव्हर्नमेंट किंवा शासनाशी संबंधित गोष्टी इथे असतात. स्ट्रॅटोक्रॅसीमध्ये काय असतं, गव्हर्नमेंट बाय मिलिटरी क्लास. त्या देशाची जी सैन्य व्यवस्था आहे त्या सैन्य व्यवस्थेकडून शासन चालवलं जातं, आणि अशा केसेस आपल्या आजूबाजूला भरपूर घडलेल्या आहेत. कोणकोणत्या देशांमध्ये स्ट्रॅटोक्रॅसी लागू केलेली होती ते तुम्ही शोधून काढा. त्यानंतर पुढे आहे सुसाईड. सुसाईड सगळ्यांना माहिती आहे, आत्महत्या. आपण मगाशी शब्द बघितलेला की साईड हा शब्द जिथे येणार तिथे हत्या हा शब्द असणार. ठीक आहे. सो आत्महत्या, सुसाईड, दॅट इज टू टेक ओन लाईफ. सो आपली स्वतःचं आयुष्य संपवणे. जी सुसाईड करणारी व्यक्ती असते तिचं कधीच स्वतःवर पण प्रेम नसतं आणि इतरांवरही प्रेम नसतं. त्यामुळे सुसाईड करणं हा एक पळपुटेपणाचं लक्षण आहे. फाईट करा, एखाद्या गोष्टीच्या विरोधात लढा, मार्ग काढा, मात्र हा ऑप्शन कधीही वापरू नका. पुढचं आहे नार्सिसिस्ट. या शब्दाबद्दल मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये जे आपण इडियम्स अँड फ्रेजेसची फास्ट ट्रॅक रिव्हिजन घेतलेली त्यात एक म्हण बघितलेली, त्यावरून आपण हे शब्द बघितलेले होते. अ पर्सन हू लव्स हिमसेल्फ द मोस्ट, स्वतःचंच खूप गुणगान गाणारा किंवा मग गर्विष्ठ. आपण त्या व्यक्तीला स्वतःवरती खूप प्रेम आहे, तो स्वतःचं सगळं कौतुक करत बसतो, या अर्थाने नार्सिसिस्ट हा शब्द वापरलेला असतो. आणि यासाठी एक इडम आपण काय बघितली होती, ब्लो वन्स ओन ट्रम्पेट, म्हणजे आपण स्वतःचंच गुणगान गाणे, या अर्थाने ही इडम अँड फ्रेज आपण बघितलेली होती. आता आपण पुढचं वन वर्ड सबस्टिट्यूशन बघूयात, ते आहे ट्रूप. ट्रूप
ॲक्च्युली ह्याच्याशी मिळता जुळता आणखीन एक शब्द आहे TROOP ट्रूप. ठीक आहे, हा होमोनिम आहे. आपण याचा सुद्धा अर्थ बघूयात. पहिल्यांदा हे जे वन वर्ड सबस्टिट्यूशन दिलेलं आहे ते काय आहे बघूयात. ट्रूप म्हणजे अ ग्रुप ऑफ आर्टिस्ट्स, डान्सर्स ऑर ॲक्रोबॅट्स. म्हणजे जे नृत्य करणारे किंवा एक समूह असतो त्यांचं जे डान्स करणारे आर्टिस्ट्स असतात त्यांना आपण म्हणू शकतो ट्रूप. ठीक आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट आहे, हा फक्त कलाकारांचा ग्रुप असतो. हे सगळे कलाकार एकत्र असतात त्यांना म्हणायचं ट्रूप. आणि ज्यावेळेस TROOP ट्रूप असं असतं ना, यावेळेस एक तुकडी अशा अर्थाने हा ग्रुप असतो. आता आपल्या ज्यावेळेस ग्रुप ऑफ आर्मी पर्सन असं म्हणायचं असेल तर आपण त्या जागी ट्रूप म्हणू शकतो. म्हणजे इथे काय आहे, तुम्हाला सैन्य दलाची तुकडी या अर्थाने हा ट्रूप शब्द वापरलेला असतो. सैन्य दलाची तुकडी. तुम्हाला एका वन वर्ड सबस्टिट्यूशनशी मिळतं जुळतं हे होमोनिम आहे, ट्रूप म्हणतात याला. दोघांचा उच्चार सेम आहे, मात्र स्पेलिंग पूर्णपणे वेगळी आहे आणि त्यांचे अर्थसुद्धा वेगळे आहेत. असे जे शब्द असतात ज्यांचा उच्चार आणि मग स्पेलिंग सेम असतं आणि कधीकधी अर्थ पूर्णपणे वेगळा असतो, किंवा मग उच्चार सारखा आहे पण स्पेलिंग आणि अर्थ दोन्हीही वेगळे आहेत, असे जे शब्द असतात त्यांना आपण काय म्हणतो, होमोनिम्स. ठीक आहे. आपण TROUP ट्रूप आणि TROOP ट्रूप या दोन्हीही वन वर्ड सबस्टिट्यूशनचा अभ्यास केलेला आहे. पुढचं आहे मिसॅन्थ्रोपी. मिसॅन्थ्रोपी. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अँथ्रो हा शब्द जिथे येतो तिथे आपण मानव वंशाचा अभ्यास केलेला असतो. ॲक्च्युली अँथ्रोपोलॉजी हा सब्जेक्ट असतो, तुम्ही ऐकलेला असेल. सो अँथ्रोपोलॉजी म्हणजे काय, मानव वंशशास्त्र. मानवाच्या आत्तापर्यंतच्या वंशाचा अभ्यास यामध्ये आपण अँथ्रोपोलॉजी हा कव्हर करतो. अँथ्रोपोलॉजी हे सुद्धा एक वन वर्ड सबस्टिट्यूशनच आहे. त्यानंतर इथे आता एक तुम्हाला रूट वर्ड लक्षात घ्यायचा, तो म्हणजे मिसनी जेव्हा सुरुवात होते एखाद्या वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये, तो शब्द मे बी हेट करणारा किंवा मग द्वेष करणारा या अर्थाने तुम्ही लिहू शकता. आपण मिसॉजिनिस्ट असा एक शब्द बघितलेला होता, बरोबर. म्हणजे काय, स्त्रियांचा द्वेष करणारा, मिसऑजिनिस्ट. आणि इथे आपण गाईन हा शब्द येतो त्यामुळे स्त्री हा शब्दसुद्धा एक वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणून बघितलेला होता. सो मिसॉजिनिस्टचा अर्थ काय असतो, स्त्रियांचा द्वेष करणारा. यामध्ये मी काय सांगत होते की मिसनी जेव्हा सुरुवात होते त्यावेळेस आपण असा गेस करू शकतो, कारण तुम्हाला एक्झाममध्ये गेसवर्क शिवाय काहीच असं आउटपुट मिळणार नाही. कधी ना कधीतरी गेसवर्क तुम्हाला कामाला येणारच आहे. तसंच मग हे मिसॅन्थ्रोपी पण आहे. एक शब्द मिळता जुळता आहे तो म्हणजे अल्मनाय. या शब्दाचा मूळ शब्द काय आहे, अल्मनस. हे अल्मनाय ॲक्च्युली प्ल्युरल आहे. याचं सिंग्युलर काय असतं, अल्मनस. ठीक आहे. म्हणजेच काय, कॉलेजमधले किंवा शाळेतले एकत्र शिकलेले बॅचमेट्स किंवा आपण वर्गमित्र होता असं म्हणतो ना, त्याला अल्मनस म्हणतात, किंवा मग त्याचं प्ल्युरल असतं अल्मनाय. आणि हा ॲलिमनी हा पूर्णपणे वेगळा शब्द आहे. ॲलिमनीचा अर्थ काय असतो, द मनी पेड ॲज डिवोर्स सेटलमेंट. नेक्स्ट आहे ऑक्सिडेंटल. ॲक्सिडेंटल नाही, ओनी वाक्याची सुरुवात झालेली आहे, ऑक्सिडेंटल. ऑक्सिडेंटल मीन्स रिलेटिंग टू द कंट्रीज बिलॉंगिंग टू द वेस्ट ऑफ द वर्ल्ड. आता पाश्चिमात्य देश हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल. सो पाश्चिमात्य देशांशी संबंधित असणारी गोष्ट, दॅट इज ऑक्सिडेंटल. नेक्स्ट आहे कॅलिग्राफर. कॅलिग्राफर म्हणजे सुंदर हस्ताक्षरात एखादं लिखाण काम करणारा. सो सुंदर हस्ताक्षराची कला असणारं म्हणजे कॅलिग्राफर. कॅलिग्राफी हा आपला ओरिजिनल शब्द आहे. कॅलिग्राफी म्हणजे ही कला आणि या कलेचा अभ्यास करणारा म्हणून याला म्हणायचं कॅलिग्राफर. सो अ पर्सन हू इज स्किल्ड ॲट प्रोड्युसिंग ब्युटिफुल हँडरायटिंग, त्याला म्हणायचं कॅलिग्राफर. नेक्स्ट आहे इलिजिबल. आता एलिजिबलचे दोन आणखीन शब्द मी तुम्हाला सांगते. इलिजिबल म्हणजे काय, पात्र असणे. हा सुद्धा होमोनिमचाच प्रकार आहे. इलिजिबल म्हणजे पात्रता. इलिजिबिलिटी हा शब्द ऐकला असेल तुम्ही. सो एलिजिबल म्हणजे पात्र असणारा. आणखीन एक शब्द आहे तो म्हणजे इल्लीगल. आता एक महत्त्वाची गोष्ट, इलिजिबल आणि इल्लीगल यांचा तसा एकत्र संबंध येत नाही. आपले जे क्लास होतात, डेली एक्सप्लेनेशन सिरीजचे जे लेक्चर्स होतात त्यामध्ये आपण हा इलिजिबल शब्द घेतलेला होता आणि तिथे मी सांगितलेलं की या दोघांचाही इलिजिबल आणि इल्लीगलचा संबंध नाही. इलिजिबलचा अर्थ काय असतो, वाचता न येणारं. वाचता न येणारे म्हणजेच काय, अशा काहीतरी विचित्र अक्षरात शब्दात लिहिलेलं असतं की जे समजूच शकत नाही की लिहिलेलं काय आहे. तर डॉक्टरांचं हँडरायटिंग इलिजिबल असू शकतं. सो रायटिंग विच कॅन नॉट बी रेड.
आता याचा उच्चार रेड करायचा, विच कॅन नॉट बी रीड नाही म्हणायचं. बी नंतर आपण जेव्हा व्हर्ब वापरतो त्यावेळेस ते मोस्टली व्हर्बच्या थर्ड फॉर्ममध्ये असतं, म्हणून याचा उच्चार रेड करायचा. पुढचं आहे होरायझन. होरायझन म्हणजे काय? क्षितिज. मराठीमध्ये याला शब्द आहे क्षितिज. ठीक आहे. आता ज्या वेळेस आपण पृथ्वी आणि आकाश एकत्र येतात असा आपल्याला भास होतो, म्हणजे पृथ्वी आणि आकाश एकत्र आले आहेत असा आपल्याला भास होतो, त्या ठिकाणी हे होरायझन असतं. मराठीमध्ये आपण त्याला क्षितिज म्हणतो. सो ॲन इमॅजिनरी लाईन वेअर अर्थ अँड स्काय सीम्स टू मीट. इट सीम्स टू मीट, दे आर नॉट ॲक्च्युली मीटिंग. नेक्स्ट आहे युजरर. या शब्दाशी सुद्धा आपण एक शब्द सिमिलर बघितलेला होता. आपल्या लेक्चर सिरीजला तुम्ही नक्की फॉलो करा, कारण त्यामध्ये मी एक ॲक्च्युली प्लेलिस्ट बनवलेली आहे. मे बी मी आधी सांगितलंही असेल तुम्हाला. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओज एकामागे एक आपल्या चॅनलवरचे बघायला मिळतील. ते जे पार्ट्स आहेत ते तुम्हाला सिक्वेन्स वाईजसुद्धा बघायला मिळतील. त्यामुळे ती प्लेलिस्ट तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलवरती जी प्लेलिस्ट आहे ती फॉलो करा. युजअप हा शब्द आपण तिथे बघितलेला होता. त्याचा अर्थ आपण काय बघितलेला? बळकावणे. तुम्हाला या शब्दाचा अर्थ माहिती असेल तर तुम्ही हा गेस करू शकता ऑटोमॅटिकली. युजरर म्हणजे काय? वन हू लेंड मनी ॲट व्हेरी हाय रेट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे अतिशय जास्त व्याज आकारतो एखादा व्यक्ती. मग याला आपण मराठीमध्ये प्रॉपर शब्द वापरतो, तो म्हणजे सावकार. आता सावकारी प्रथा का बंद झाली होती? कारण हे सावकार गोरगरिबांची लूट करत होते. त्यामुळे हा बळकावणारा, सावकारी करणारा, याला काय म्हणायचं असतं? युजरर. नेक्स्ट आहे एपियरी. एपियरीचा अर्थ काय असतो? अ प्लेस वेअर बीज आर केप्ट. मधुमक्षिका पालन हा शब्द तुम्ही ऐकला असेल. सो या मधुमक्षिका किंवा मधमाशा जिथे ठेवलेल्या असतात त्यांची जागा म्हणजे एपियरी. आणि आणखीन एक शब्द आहे तो म्हणजे एपिओलॉजी. यात तुमच्यासाठी रूट वर्ड आहे तो म्हणजे एपी. एपी जिथे असणार ते बीजशी संबंधित, मधमाशांशी संबंधित असणार. फॉर एक्झाम्पल जर मी म्हटलं एपिओफोबिया, तर याचा अर्थ काय असतो? मधमाशांची भीती वाटणे. जर मी म्हटलं एपिओलॉजी, याचा अर्थ काय असतो? मधुमक्षिकांचा अभ्यास करणारं शास्त्र. ठीक आहे. सो एपी हा शब्द आपल्यासाठी बीज हा रूट वर्ड दाखवतो. पुढचा शब्द आहे पेरेनियल. आता पेरेनियल हा शब्द म्हणजे त्याचा आधी अर्थ बघूयात, मग आपण त्याच्याशी मिळता जुळता काही अजून वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे का ते पण बघू. पेरेनियलचा अर्थ काय असतो? समथिंग दॅट हॅपन्स ऑर लास्ट फॉर अ लॉंग टाईम. म्हणजे जास्त काळासाठी त्या गोष्टी अस्तित्वात असतात. आता तुम्ही पेरेनियल रिव्हर्स हा शब्द ऐकला असेल. पेरेनियलचं स्पेलिंग व्यवस्थित पाठ करा. पेरेनियल रिव्हर्स हा शब्द ऐकला असेल. त्याचा अर्थ काय असतो? बारमाही नद्या. म्हणजे त्या वर्षातून सदा सर्वदा वाहत असतात, त्याला काय म्हणतो आपण? बारमाही नद्या. सतत वाहतात त्या. सो दे डू नॉट स्टॉप, किंवा ती गोष्ट कधीही संपत नाही, त्यामुळे आपण म्हणतो पेरेनियल. आणि पेरिशेबल आणखीन एक शब्द तुम्ही ऐकला असेल, पेरिश. समथिंग दॅट पेरिशेस म्हणजे काय? एखादी गोष्ट संपते किंवा ती नाश पावते. सो जे नाशवंत पदार्थ असतात त्याला आपण काय म्हणतो? पेरिशेबल. ठीक आहे. हा एक शब्द लिहून घ्या. सो पेरेनियल, समथिंग दॅट हॅपन्स फॉर ऑर लास्ट्स फॉर लॉंग टाईम. आता पेरेनियल रिव्हर्स यावरून तुम्ही पेरेनियल शब्द लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे एम्ब्रोलिओ. जी सायलेंट आहे यातला. एम्ब्रोलिओ, अ व्हेरी कॉम्प्लेक्स सिच्युएशन. गोंधळ किंवा अनागोंदी, आपण म्हणतो ना गोंधळाची सिच्युएशन झालेली आहे, काय करायचं काहीच कळत नाही. व्हेरी कॉम्प्लेक्स सिच्युएशन्स, व्हेरी कन्फ्युजिंग सिच्युएशन्स आर कॉल्ड ॲज एम्ब्रोलिओ. नेक्स्ट आहे क्युरेटर. वन हू इज द इन्चार्ज ऑफ अ म्युझियम. एखाद्या संग्रहालयाचा जो इन्चार्ज असतो, जो तिथली देखभाल करतो, त्याला म्हणायचं क्युरेटर. नेक्स्ट आहे, आणि हा लास्ट क्वेश्चन आहे आपला, आर्सेनल. आर्सेनल म्हणजे अ प्लेस ऑफ ॲम्युनेशन अँड वेपन्स. म्हणजे जिथे आपला दारुगोळा आणि शस्त्रास्त्र ठेवलेली असतात. सो आपण ह्याला शस्त्रागार असं म्हणू शकतो. ठीक आहे. शस्त्रागार, जिथे दारुगोळा, शस्त्र तुमची ठेवलेली असतात, त्याला म्हणायचं आर्सेनल. आजच्या वन वर्ड सबस्टिट्यूशनचं जे आपण फास्ट ट्रॅक रिव्हिजन लेक्चर घेतलं त्यात आपलं टार्गेट होतं 100 शब्दांचं. पण तुम्ही जर व्यवस्थित विचार केला, तुम्ही जर शब्द लिहून घेतले असतील तर तुम्हाला निश्चितच लक्षात येईल आपण 100पेक्षा अधिक प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. आणि या सर्व पद्धतीचा तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी फायदाच होणार आहे. आत्ता आपण जे काही शब्द बघितले त्यामध्ये तुम्हाला मी PYQs सुद्धा सांगितलेले आहेत. त्यानंतर सिनॉनिम्स कसे ओळखायचे, रूटवर्ड्स कसे ओळखायचे, 1-2 ठिकाणी आपण इडम्स अँड फ्रेजेस सुद्धा बघितलेले आहेत सिमिलर. सो अशा
अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस असा पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह अभ्यास करतो एखाद्या गोष्टीचा, तर तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा निश्चितच होणार आहे. तुम्हाला पुढची फास्ट ट्रॅक रिव्हिजन कोणत्या टॉपिकवर पाहिजे इंग्लिश ग्रामरची, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आपली जी डेली एक्सप्लेनेशन सिरीज सुरू आहे, त्यासोबत आपली आर्टिकल्सची सिरीज संपलेली आहे नुकतीच. आपण टेन्सची सिरीजसुद्धा आपल्या चॅनलवरती कंडक्ट करत आहोत आणि ही वोकॅब्युलरीची सिरीज तर आहेच. ठीक आहे. सो तुम्हाला जर व्यवस्थित अभ्यास करायचा असेल, इंग्लिश ग्रामरमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असतील, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना इंग्लिश विषयाची उगाचच भीती असते आणि ती भीती त्यांची नाहीशी व्हावी, त्यांना त्यामध्ये चांगले मार्क्स मिळावे, कॉन्फिडन्स मिळावा, यासाठी तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिली मेंबर्ससोबत हा चॅनल जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. थँक्यू.